नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधुभाऊ हे त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात. तर तेवढ्यात अर्जुन आणि सायली मधुभाऊच्या बेडरूममध्ये येतात. सायली आता मधुभाऊकडे बघते आणि म्हणते की हे काय मधुभाऊ, तुम्ही अजून गोळ्या नाही घेतले वाटतं, मला वाटलंच होतं. आणि आता सायली कपाट उघडून मधुभाऊला गोळ्या देते. त्याच वेळेस आता तन्वी त्यांचा पाठलाग करून तिथे दरवाजाच्या आडबाजूला येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते. आणि आता अर्जुन आता मधुभाऊला म्हणतो की हे बघा मधुभाऊ, विलासच्या खुनाच्या रात्री तो खून कसा झाला, काय झालं हे सगळं आपल्याला बघण्यासाठी पुन्हा एकदा आश्रमात जायचं आहे. प्रिया आता त्यांचं ते बोलणं ऐकते. सायली म्हणते हे बघा मधुभाऊ, आम्हाला माहिती आहे परत त्या जुन्या गोष्टी काढून तुम्हाला त्याचा त्रास होणार, पण ते आपल्या फायद्याचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ, त्यातली त्यात आता दामिनी देशमुख नवीन वकील आली आहे, ती काहीतरी करेलच. तर आता मधुभाऊ म्हणतात की हे बघ, हे केस ना कधी एकदा संपेल असं मला झालं आहे तेव्हा मी येईल. ते ऐकून सायली आणि अर्जुन खुश होतात. प्रिया ते सगळं बोलणं ऐकते आणि ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता प्रिया म्हणते की मधुभाऊला घेऊन हे आश्रमात जाणार नाही, यासाठी मलाच काहीतरी करायला हवं, पण आता काय करू मी, असा विचार आता प्रिया करू लागते. आणि विचार करत आता प्रिया ही पुन्हा तिच्या बेडरूममध्ये येते. तेवढ्यात अश्विन आता प्रिया येण्याची वाटच बघत असतो. प्रिया विचार करत आरशासमोर बसते, तर पाठीमागून अश्विन आता तिथे येऊन प्रियाला मिठी मारतो आणि म्हणतो की अगं तन्वी, मी कधीपासून तू येण्याची वाट बघत होतो, कुठे होतीस तू. तर हसतच आता प्रिया म्हणते की अरे मी किचनमध्ये आवरासावर करत होते अश्विन म्हणतो की असं काय करतेस प्रिया, मी कधीपासून तुझी वाट बघतोय आणि तू घरातली कामं कशाला करतेस, विमलताई आहे ना. आणि आता सगळे कामं बंद असे म्हणत आता अश्विन हा खूप प्रेमात आलेला असतो. आणि तेवढ्यात ते बघून प्रिया आता जोराने अश्विनवर खेकसते आणि म्हणते की आले आले हे काय तुझं. आणि पुन्हा भानावर येत आता प्रिया म्हणते की मला ते रात्रीचं स्किन केअर करायचं ना. आणि प्रिया बाजूला जात आरशासमोर बसते. अश्विनला आता ते जरा विचित्र वाटतं. पुन्हा आता अश्विन हा प्रियाच्या जवळ येतो, तर प्रिया आता अश्विनला धरून पुन्हा कॉटवर बसवते आणि म्हणते की आता तू इथे बस. पुन्हा प्रिया बाजूला जाते, तर अश्विन आता रागाने प्रियासमोर येत म्हणतो की मला असं का वाटतंय की तू मला अवॉइड करतेस. ते ऐकून आता प्रिया विचार करते की या माणसाला ना सोडून असं काही चालणार नाही, कारण वेळोवेळी हाच माणूस आपल्या उपयोगी पडणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा प्रेमाचं नाटक करत आता प्रिया ही अश्विनला कॉटवर झोपवते आणि प्रेमाने अश्विनवरती आता अश्विनकडे बघत प्रिया आता अश्विनच्या प्रेमात खोटं खोटं नाटक करू लागते. ते बघून आता अश्विन खुश होतो. इकडे आता बेडरूममध्ये सायली ही आता बेड आवरत असते आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अर्जुन आता खुश असतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली, हे तुम्ही काय करताय, आणि आज मी खूप खुश आहे, त्यासाठी सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. असे म्हणत अर्जुन आता सायलीच्या हातातील कंबल आपल्या हातात धरतो आणि सायलीला आपल्याकडे ओढतो. आणि त्यानंतर आता अर्जुन प्रेमाने ते कंबल आपल्याकडे ओढताच आता सायली अर्जुनला दूर ढकलते, तर अर्जुन ते कंबल गळ्यात टाकतो आणि सायली मागे पळू लागतो. सायली आता हसू लागते आणि दोघेही आता एकमेकांच्या पाठीमागे पळू लागतात. आणि दोघेही आता प्रेमाने एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांकडे एकटक नजरेने बघत हसू लागतात. त्यानंतर आता इकडे रात्री प्रिया ही अश्विनसोबत रात्री बेडवर झोपलेली असते. अश्विन आता गाढ झोपेत असतो. त्याच वेळेस आता प्रिया उठून बसते आणि इकडे तिकडे बघत तिचं कपाट उघडते. कपाटातून प्रियाने आता तिच्या लग्नाचा हार बाहेर काढलेला असतो. आणि त्यानंतर प्रिया आता तिचा तो नेकलेस आता समोर धरते आणि म्हणते की हाच नेकलेस आता त्या मधुकर पाटलाला घराबाहेर काढील. आणि अश्विनकडे बघत दबक्या पावलांनी प्रिया आता बाहेर येऊन हळूच आता मधुभाऊच्या बेडरूमचा दरवाजा उघडते. मधुभाऊसुद्धा आता गाढ झोपेत असतात. आतमध्ये डोकावून प्रिया आता आतमध्ये एंट्री करते. आणि त्यानंतर आता प्रिया तो नेकलेस हळूच मधुभाऊचे कपाट उघडून त्याच्या बॅगमध्ये ठेवते. मधुभाऊ आता गाढ झोपेत असतात. प्रियाने तिचा तो नेकलेसचा दागिना आता मधुभाऊंच्या बॅगमध्ये ठेवलेला असतो. आणि त्यानंतर आता तो नेकलेस ठेवताच आता मधुभाऊ इकडे त्यांच्या शरीराची हालचाल करून इकडे वळतात, तर प्रिया ही पटकन कॉटच्या शेजारी खाली बसते. प्रियाच्या डोक्याला लागते, पण हळूच प्रिया आता तिथून चोर पावलांनी बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी विमल आणि सायली किचनमध्ये ब्रेकफास्ट तयार करतात. मस्तपैकी सायलीने थालीपीठ बनवलेले असते. प्रताप
अर्जुन, अश्विन, कल्पना, पूर्णाजी सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला टेबलवर बसलेले असतात आणि आता थालीपीठाचा खमंग असा सुवास सुटलेला असतो. तर तेवढ्यात प्रताप म्हणतो, वा, आज खूप छान असं खायला मिळणार. अर्जुन म्हणतो, त्याचं काय आहे ना डॅड, जेव्हापासून किचनचा ताबा माझ्या बायकोने घेतला ना तेव्हापासून आपल्याला असं वाटतं की कधी एकदा पदार्थ खायला भेटता येत, बरोबर ना. तर पूर्णाची, कल्पना एकमेकींकडे बघू लागतात. प्रताप मात्र आता खुश झालेला असतो आणि त्यानंतर तेवढ्यात पळत पळतच प्रिया तिथे येते आणि म्हणते की पूर्णाजी, मामी, प्रॉब्लेम. सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. अश्विन खडकन उठून उभा राहतो. अश्विन म्हणतो, काय झालं प्रिया? तर रडतच प्रिया म्हणते की मला तुम्ही लग्नामध्ये जो नेकलेस दिला होता ना तो सापडत नाही. तेव्हा आता सगळेजण बघू लागतात आणि त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की अगं सापडत नाही म्हणजे असं कसं, कुठे गेला तो? रडतच प्रिया म्हणते की पूर्णाजी, मी आत्ताच कपाट आवरायला घेतलं आणि कपाटात मग मी बघितलं तर तिथे तो नेकलेस नाहीच आहे. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो की तन्वी, मला वाटतंय की तूच ठेवला असेल आणि तुला आठवत नसेल. रडतच प्रिया म्हणते, नाही बाबा, मला वाटलं की मी अश्विनच्या कपाटात ठेवला पण तिथेही तो नेकलेस नाही. तर आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. अर्जुन आणि सायली दोघेही आता त्यांना प्रियाचे वागणे विचित्र वाटत असते. त्यानंतर आता प्रिया म्हणते की तो हार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण मला तो पूर्णाईने लग्नामध्ये दिला होता. त्यात प्रेम होतं, माया होती आणि आशीर्वाद होता. पूर्णाई म्हणते, हे बघ तन्वी, तुझं बरोबर आहे, तू अगोदर रडणं थांबव बरं. आपण ना सगळे मिळून तो हार शोधूयात आणि मला माहिती आहे तो नक्की सापडेल. कल्पना म्हणते, तन्वी, मला एक गोष्ट सांग ना, तू तो हार शेवटचा कधी बघितला होतास? नाटक करत प्रिया म्हणते की अगदी 2-3 दिवसापूर्वी बघितला होता. आणि कल्पना म्हणते की मग 2-3 दिवसामध्ये तू कुठे गेलेलीस सुद्धा नाहीये. कल्पना म्हणते की आमच्या खोलीमध्ये तू हार घेऊन आली आणि तिथे विसरली होती का? तर प्रिया म्हणते, नाही. प्रताप म्हणतो, हे बघा, तो हार नक्कीच घरामध्ये कुठेतरी पडला असणार आहे, आपण सगळ्या खोलीमध्ये शोधूयात. अर्जुन, सायली सगळेजण आता प्रतापकडे बघतात आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की सगळ्या खोल्या चेक करूयात आपण, बरोबर, कारण तन्वीला वाटत असेल की तो हार आम्हीच घेतला, कारण तो हार विकून त्या येणाऱ्या पैशात आम्ही आमचा संसारच चालवतो, बरोबर ना. ते ऐकून कल्पना, पूर्णाजी अर्जुनकडे बघतात. पूर्णाई म्हणते की अर्जुन गप्प बस, असं कोणीही म्हणणार नाही, तुला सुद्धा हे चांगलंच माहिती. प्रिया म्हणते की मला दुसरं काहीच माझ्या मनात नाही आहे, मला फक्त तो माझा हरवलेला हार पुन्हा पाहिजे, बस. आणि मग त्यासाठी मला या घरातील सगळ्या खोल्या जरी चेक कराव्या लागल्या तरी मी करेन, असे प्रिया बोलताच अर्जुन, सायली पुन्हा प्रियाकडे बघतात आणि लगेच आता माझा नाविलाज असल्याचे प्रिया बोलताच विमल म्हणते की तन्वीताई, हे बघा, घरात एखादा रुपया जरी पडला आणि तो मला दिसला ना तर तो पटकन उचलून मी पूर्णाईकडे देते. विमल म्हणते, हा तर सोन्याचा हार आहे, मला जर कुठे दिसला असता तर मी तो नक्कीच दिला असता. प्रताप आता कल्पनाला म्हणतो, कल्पना, चल आपण आपल्या खोलीत तो हार शोधूयात. विमल म्हणते, मी सुद्धा माझ्या खोलीत बघते. पूर्णाई म्हणते की मी सुद्धा माझ्या खोलीत बघते, चला मला कुणीतरी घेऊन. प्रिया म्हणते, हो मी येते, पण पूर्णाई, मी तो हार घेऊन तुझ्या खोलीत तुला दाखवायला घेऊन आले होते असं मला कधीच आठवत नाही, तरीसुद्धा मी चेक करायला येते तुझ्यासोबत, असं प्रिया बोलते. प्रिया म्हणते की पण 3च खोल्या चेक करून काय होणार, सगळ्या खोल्या चेक केल्या तरच फायदा आहे. ते ऐकून आता पुन्हा अर्जुन प्रियाकडे बघतो. कल्पना म्हणते, अगदी बरोबर बोललीस प्रिया, आणि अश्विन, तू आता अर्जुनची खोली तपास. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. ते ऐकून आता अर्जुन म्हणतो, काय बोलतेस मॉम, तुला खरंच असं वाटतं की तो हार मी घेतला असेल, आमच्या खोलीत असेल म्हणून? कल्पना म्हणते, अर्जुन, हे बघ, सगळ्या खोल्या तपासायच्या, तुला याचा अर्थ कळतोय का? तेव्हा आता सायली म्हणते, ठीक आहे आई, तुम्ही सगळ्या खोल्या चेक करा, म्हणजे तुमच्यासुद्धा आणि प्रियाच्या सुद्धा मनात शंका राहणार नाही. आणि तेवढ्यात आता अर्जुनला आठवतं की इन्व्हेस्टिगेशनचे ते सगळ्यांचे फोटो तर आपल्या बेडरूममध्ये आहे आणि ते प्रियाला दिसायला नको. इकडे आता प्रिया नाटक करत म्हणते की सायली, तू असं म्हणतेस तर ठीक आहे, येते मी तुमच्या खोलीमध्ये चेक करायला. अर्जुनला आता धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणते, अश्विन, तू प्लीज पूर्णाई सोबत जा, मी यांच्यासोबत जाते. आणि लगेच आता अश्विन म्हणतो, पूर्णाजी, चल बरं, या तन्वीने वेंधळेपणाने तो हार ना कुठे टाकला ते बघूयात. आणि त्यानंतर आता पटकन अर्जुन आणि सायली थोडे पुढे येतात. तर अर्जुन सायलीला ते फोटो बाजूला करायचे असल्याचे सांगतो आणि मी पुढे जातो, प्रियाला तू मागे अडून ठेव, असे बोलत अर्जुन पुढे निघून जातो. इकडे आता सायली आणि प्रिया दोघेही पायऱ्या चढून वर जाऊ लागतात. त्याच वेळेस आता प्रियाचा हात धरून सायली प्रियाला थांबवत म्हणते की झाला का तुझा तमाशा करून, आणि तुला चांगलंच ठाऊक आहे हा हार कुणाच्याच रूममध्ये भेटणार नाही प्रिया.
तर आता सायली म्हणते की तरीसुद्धा तुला आमच्या खोल्या चेक करायच्यात? तर प्रिया म्हणते हो बघायच्यात मला सगळ्यांच्या खोल्या, कारण मला काही जरी झालं ना तरी माझा हार हवा आहे. इकडे अर्जुन ते सगळे फोटो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे आता सायली म्हणते की तू ना अगदी वेंदळी आहे, मला ही माहिती आहे. एखादी वस्तू घ्यायची ती कुठेतरी टाकून द्यायची आणि पुन्हा त्याचा कांगावा सुरू करायचा, बरोबर ना प्रिया? तेवढ्यात आता तो ब्लॅकबोर्डवरचे महिपत साक्षीचे फोटो पलटी करून आता अर्जुननी ते उलटी ब्लॅकबोर्डवरती लावलेले असतात त्यांचे प्रेमाचे फोटो. प्रिया म्हणते की ते आता काय होईल ना ते पुढच्या पुढे बघू. आणि प्रिया आता लगेच आता अर्जुन सायलीच्या बेडरूममध्ये येते. तर अर्जुनने सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं असतं. आता प्रिया येताच अर्जुनकडे बघते. तर अर्जुन पुढे हात करत म्हणतो की बघा आणि घ्या आता आमच्या खोलीची सगळी झडती. प्रिया आता कपाट उचकू लागते. तर अर्जुन म्हणतो की कपाटाखालचे ते दोन्ही ड्रॉवर बघून घे बरं का, तुला खात्री पटेल. आणि प्रिया आता पुन्हा सायलीचं कपाटसुद्धा चेक करते. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो झाले का कपाट, आता ते ड्रॉवर बघ. त्यानंतर प्रिया आता ड्रॉवर बघू लागते, त्यामधील फाईल बाहेर काढते. आणि फाईल बघू लागताच अर्जुन म्हणतो की हार बघते की फाईल बघते. प्रिया डचकते आणि पटकन ती फाईल ठेवून देते. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते तो हार मधुभाऊच्या रूममध्ये आहे आणि आता इथे बघून काही उपयोग नाही. तरीसुद्धा नाटक करत प्रिया आता भिंतीकडे इकडे तिकडे बघू लागते. सायली म्हणते की आता काय भिंती फोडून बघणार आहे का? अर्जुन हसू लागतो. सायली म्हणते आता तरी कबूल कर ना हा हार इथे नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर आता रागाने प्रिया तिथून निघून जाते. तर अर्जुन सायलीकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो काय मूर्ख प्रिया आहे ही. इकडे आता अश्विन, कल्पना सगळेजण पुन्हा त्यांच्या खोल्या तपासून आता हॉलमध्ये आलेले असतात. कल्पना म्हणते की आम्ही आमच्या सगळ्या खोलीमध्ये बघितलं पण तो हार कुठेच सापडला नाही. पटकन आता अर्जुन सायली तिथे येतात आणि तन्वीलासुद्धा आमच्या रूममध्ये हार सापडला नाही असे बोलतात. अर्जुन आता तन्वीला म्हणतो तन्वी तू पुन्हा एकदा तुझ्या रूममध्ये जाऊन चेक कर, तो हार नक्की तिथे असेल. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की पण अर्जुन अजून सगळ्या खोड्या चेक कुठे झाल्या? सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. पूर्णाजी म्हणते असं काय करतेस तन्वी, अगं सगळ्या खोल्या चेक केल्या ना. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की पण अजून आउट हाऊस चेक करायचं राहिलं ना. ते ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. तर कल्पना अश्विनकडे बघते आणि मधुभाऊविषयी आता संशय प्रियाने घेतलेला असतो. आणि त्यानंतर आता राग येऊन सायली म्हणते की तुझा दागिना आउट हाऊसमध्ये कशाला जाईल, तिथे मधुभाऊ राहतात आणि मधुभाऊ कशाला हे सगळं पंचायती करतील. तर आता प्रिया म्हणते मी तर जात नाही, पण हार जर गेला असेल तर काय करायचं? अर्जुन म्हणतो तू काय बोलतेस तन्वी, तुला समजतंय का? आणि मधुभाऊवरती तू आरोप करते. तर प्रिया म्हणते की अरे मी कशाला आरोप करू, ते माझे बाबा लागतात, पण आपण जर पूर्णाजीची खोली चेक करू शकतो तर मग मधुभाऊची का नाही? तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की अर्जुन तुझी बायको आता म्हणाली ना घरातल्यांसाठी सगळ्यांना न्याय एकच असतो म्हणून, मग तू आमचं तर काही ऐकणार नाहीस, तुझ्या बायकोचं तर ऐकशील ना. आणि लगेच आता प्रताप म्हणतो की पण तन्वीला शंका येते, तर घेऊ द्या ना तिला त्या खोलीची झडती, काही मिळणारच नसेल तर. तेव्हा आता सायली म्हणते की आपण कशाला घाबरायचं, आपण काही केलंच नाही ना, आपल्याकडे काहीच नाही, तर घेऊ द्या तिला झडती, अशी सायली अर्जुनला बोलते. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की प्रियाला स्वतःला येऊ द्या आणि बघू द्या त्यांची खोली. तर आता प्रिया खुश होते आणि प्रिया म्हणते यस. प्रिया विचार करते की आता स्वतःच्या बापाला ना घराबाहेर कसे काढते ना मी, तू बघतच राहा सायली. आणि ताबडतोब अश्विन रागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो ठीक आहे, मग आता मधुभाऊंची खोली आपण सगळेजण बघूयात. सगळेजण आता मधुभाऊंच्या खोलीकडे जातात. आणि तेवढ्यात आता सायली ही मधुभाऊच्या रूममध्ये येते. मधुभाऊ पुस्तक वाचत बसलेले असतात. सायली म्हणते मधुभाऊ आतमध्ये येऊ का? तर हसतच मधुभाऊ म्हणतात की अगं विचारतेस का, ये ना. तर पाठीमागून अर्जुन, कल्पना, पूर्णाजी, प्रताप सगळेजण तिथे आलेले असतात. आणि त्या सगळ्यांना बघून मात्र आता मधुभाऊ डचकतात. सगळेजण आता मधुभाऊंकडे बघत असतात आणि मधुभाऊंकडे संशयाच्या नजरेने बघत असताना आता मधुभाऊचे ते लक्षात येतात. त्यानंतर त्या सगळ्यांकडे बघत मधुभाऊ म्हणतात काय झालं, तुम्ही सगळेजण इथे, काही घडलंय का? त्यानंतर आता सायली म्हणते की नाही मधुभाऊ, काही असं विशेष घडलेलं नाही आहे, तुम्ही काही काळजी करू नका. प्रियाचा ना एक छोटासा हार सापडत नाही आहे आणि सगळ्या खोल्यांमध्ये बघितलं आहे आणि आम्ही सगळ्याच खोल्यांमध्ये जाऊन बघतोय तो कुठे पडलाय का. मधुभाऊ म्हणतात की तो इकडे कसा काय सापडेल, कारण ती इकडे तर कधी फिरकतही नाही. अर्जुन आता प्रियाकडे बघतो. अर्जुन म्हणतो मधुभाऊ माहिती आहे, पण फक्त आता आपण एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय. आणि त्यानंतर आता प्रिया ही पुढे येते आणि तो मधुभाऊच्या कपाटात
हार आहे की नाही हे शोधू लागते. मधुभाऊचे गोळ्याचे बॉक्स, मधुभाऊचे ड्रॉवर सगळं काही आता प्रिया उचकत असते. सगळेजण आता प्रियाकडे बघत असतात आणि ताबडतोब आता अखेर प्रिया ती बॅग बाहेर काढते आणि बॅगची चेन उघडून आता प्रिया म्हणते की माझा हार सापडला आणि माझा हार मधुभाऊंच्या बॅगेत होता. तर आता ती बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आता मधुभाऊंनीच हार चोरला हे प्रिया सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागते. पण आता मात्र अर्जुन आणि सायली तो हार मधुभाऊंनी नाही तर प्रियाने त्या बॅगमध्ये ठेवला हे सत्य कसे शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.